और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुमार. वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आखाती देशातील इराण, इस्रायल, अमेरिका या देशातील युद्धाचा प्रत्यक्ष फटका हा आपल्या भारत देशातील उद्योगांवर झाला आहे. त्यात कच्च्या मालाची किंमत वाढणे, आपला निर्यातक्षम पक्का व कच्चा माल तसाच बंदरामध्ये पडून राहणे, आयात होणाऱ्या मालामध्ये ॲल्युमिनियम, कॉपर, ब्रास अशा धातूंचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने त्याचा तुटवडा जाणवत आहे. या युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे उद्भवलेल्या औद्योगिक गॅस पुरवठ्याच्या समस्येवर केंद्र व राज्य शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा व औद्योगिक गॅस पुरवठा सुरळीत करून सहकार्य करावे, अन्यथा कारखाने बंद करण्याशिवाय लघु उद्योगांपुढे दुसरा पर्याय दिसत नाही, अशी माहिती पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले. बुधवारी कलासागर हॉटेल, कासारवाडी, पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे उपाध्यक्ष संजय जगताप, सचिव जयंत कड, माजी अध्यक्ष तात्या सपकाळ, संचालक संजय सातव व वार्ता जगत न्यूज चॅनलचे मुख्य संपादक मुझफ्फर इनामदार व अनेक मान्यवर पत्रकार या प्रसंगी उपस्थित होते. नमस्कार, सर्व पत्रकार बंधू भगिनींचं स्वागत करतो. आता जो आपला प्रमुख विषय जो आहे, हे युद्ध जे आता चालू आहे अमेरिका, इस्रायल आणि त्यांच्याबरोबर इराण, हे जे युद्धामुळे आज औद्योगिक क्षेत्रावरती आपल्या पिंपरी चिंचवड म्हणा किंवा अख्ख्या भारतामधल्या औद्योगिक क्षेत्रावरती जो काही परिणाम झाला आहे, त्या बाबतीत सरकारकडे आमच्या काही मागण्या आहेत. त्या बाबतीत आम्ही हे म्हणजे आमच्या अडचणी सरकारसमोर आणण्यासाठी आणि आमच्या काय मागण्या आहेत त्या पण सरकार दरबारी मांडण्यासाठी आपण ही प्रेस कॉन्फरन्स आपण इथं बोलवली. आज आपण बघतोय गेले 8-10 दिवस हे युद्ध चालू झालेलं आहे. सर्वप्रथम जो त्रास झाला, सर्वप्रथम आपल्या इथं जे निर्यात करणारे उद्योजक आहेत, निर्यात करणाऱ्या उद्योजकांना सगळ्यात पहिला फटका याच्यामध्ये बसला. या निर्यात करताना त्यांचा जो तयार माल होता, आज त्यांना ज्या आखाती देशामधल्या ऑर्डर असतील निर्यातीच्या, युरोपमधल्या असतील, अमेरिकेमधल्या असतील, त्याचबरोबर जे आफ्रिकन कंट्रीज तिकडच्या ऑर्डर्स आहेत, हे पूर्ण जगामध्ये आज जे असं आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये आपण म्हणू शकतो की पूर्ण जगामध्ये इथनं निर्यात केली जाते. इंडस्ट्रियल गुड्स असतील, त्याचबरोबर प्लास्टिकची उत्पादनं असतील, रबरची उत्पादनं असतील. तर त्याच्यामध्ये आज फार मोठा फटका पहिला सुरुवातीला या निर्यात करणाऱ्या उद्योजकांना बसतोय. त्यांचा आज तयार असलेला माल त्यांच्या कंपनीमध्ये पडून आहे. त्याचबरोबर जो माल पोर्टवर आहे, JNPT पोर्टला उरलेला जो माल तिथं कंटेनरमध्ये स्टॅक करून ठेवलेला आहे, तो माल पण तसाच पडलेला आहे. त्याचबरोबर जो एक 15 दिवसापूर्वी जो पोर्टमधला माल बाहेर गेला, आज तो जे आज कुठे आहे याची कल्पना पण आज त्यांना कोणी देत नाहीये. त्याचबरोबर आज काम जे चालू होतं, म्हणजे आपण म्हणतो वर्क इन प्रोग्रेस पण भरपूर मटेरियल म्हणजे काम चालू होतं लोकांकडं. आज या अनिश्चित युद्धामुळं आणि त्याच्या परिणामांमुळं आज जे 2 शिफ्ट आलेली ती 1 शिफ्टवर आता सध्याची परिस्थिती त्यांची आलेली. त्याचबरोबर कच्चा माल पण भरपूर त्यांनी घेऊन ठेवलेला होता. कारण आपण गेले 2 महिने, फक्त या युद्धामुळं असं नाही तर गेले 2-2.5 महिने कच्च्या मालाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये रेट वाढत चाललेले. म्हणजे मी समजा 48 रुपयाला जर लोखंडी प्लेट घेत होतो, तर आज त्याचा जर 58 रुपये, तर उद्या 60 रुपये असेल का 61 रुपये असेल मी सांगू शकत नाही. या अनिश्चित सगळ्या कारणांमुळं जेवढे निर्यातदार आहेत तेवढे सगळे अडचणीमध्ये आलेले. त्यांचे जेवढे तिकडनं ऑर्डर म्हणजे पुरवठादार ज्यांना पुरवठा करतायत त्यांच्याकडनं पण त्यांना कुठली व्यवस्थित उत्तरं मिळत नाहीयेत. आज फक्त एक पेपरमध्ये मी हे वाचलं की मंत्र्यांनी सांगितलं की शुल्क तुम्ही घेऊ नका 15 दिवसाचं किंवा 1 महिन्याचं, जे तिथं म्हणजे डॅमरेज चार्जेस लागणार आहेत पोर्टवरती कंटेनरला, जे मटेरियल तिथं पाठवतोय आपण त्याच्यावरती. पण तो एक फक्त थोडक्यात एक म्हणजे मलमपट्टी करायचं झालं. पण एवढं मोठं नुकसान ह्याच्यामधनं सावरायचं कसं? त्याचबरोबर आयातीला सुद्धा सगळ्यात मोठा फटका बसलाय. ॲल्युमिनियम असेल, कॉपर असेल, ब्रास असेल, बरेचसे ग्रेडचे मटेरियल आपल्या इथं मिळत नाहीत, ते आयात करायला लागतात. म्हणजे आम्ही बरेच उद्योजकांशी बोलून आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय. म्हणजे असं
की निर्यातीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम झालाय आणि आयातीमध्ये जे मटेरियल मिळत नाही आपल्याला त्या ग्रेडचं, त्या ग्रेडचे मटेरियल मिळवण्यासाठी त्यांनी ऑलरेडी 2 महिन्यापूर्वी ते ऑर्डर प्लेस केलेत, काही 3 महिन्यापूर्वी ते ऑर्डर प्लेस केलेत. त्याचं त्यांनी पूर्ण पेमेंट पण केलेलं आहे. पण आता मटेरियल तयार झाल्यावरती ते मटेरियल इकडं येतच नाही. त्यामुळे आज त्यांना जो इथं त्यांच्या ऑर्डर त्यांना पूर्ण करता येत नाहीत. म्हणजे एका ठिकाणी आपण बघतोय की निर्यातदारांना त्यांचा माल पोचवता येत नाही आणि आयातदारांना तिकडनं मटेरियल मिळत नाही, त्यांचं इथं नुकसान होतंय. आज ज्याच्याकडे माल आहे ते त्यांचे जे पुरवठादार आहेत त्याच्याकडनं ते माल घ्यायला तयार आहेत आणि या उद्योजकांच्या परचेस ऑर्डरवरती त्याचा परिणाम व्हायला लागलेला आहे. त्याचबरोबर आता सगळ्यात मोठी समस्या एक 2-3 दिवसामध्ये म्हणजे अँटिसिपेट एवढी केली होती की एवढ्या लवकर ही समस्या उद्भवेल. कारण आज आपण म्हणतो की आज 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था आपली जगातली आहे आणि आपण खूप वेगाने प्रगती करतोय. पण 10 दिवसांमध्ये आपली अशी अवस्था झाली आहे की घरगुती गॅस सिलेंडरला पण प्रॉब्लेम होतोय, म्हणजे मिळतोय पण त्याला पण 1 महिन्याची वाट बघायला लागणार आहे. आणि व्यावसायिक आणि औद्योगिक सिलेंडर याचा पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला. हे आता मी त्याचा GR पण इथं आणलेला आहे. GR जो आता म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटने काढलाय केंद्रीय मंत्रालयाने, त्याच्यामध्ये फक्त त्यांनी असं सांगितलंय जे पाईपनी गॅस जातोय म्हणजे पाईपलाईन मधनं जो गॅस जातोय त्याचं 6 महिन्याचं तुम्ही ॲव्हरेज काढा आणि नॅशनल ग्रीडवर जी पाईपलाईन आहे त्यातलं तुम्ही 80% त्या इंडस्ट्रीला द्या. पण आपल्या इथं दुर्दैवाने आपली पिंपरी चिंचवड परिस्थिती एवढी चांगली नाहीये, कारण आपल्या इथे इंडस्ट्रीला अजूनपर्यंत पाईपलाईन मधनं गॅस सप्लाय चालूच झालेला. त्यामुळे हा पर्याय आपल्यासाठी उपलब्धच नाही. ते चाकणमध्ये काही अंशी पर्याय उपलब्ध आहे, पण आपल्या इथं एवढी जुनी इंडस्ट्री असून आजपर्यंत हा पाईप गॅसचा आपल्याला पर्याय उपलब्ध नाहीये. ह्यामुळे आज अक्षरशः म्हणजे काल बरेच पत्रकार मित्र आले होते, भरपूर ठिकाणी त्यांना आम्ही घेऊन गेलो. त्यांनी स्वतः डोळ्यांनी पण परिस्थिती बघितली काय चाललंय, उद्योजकांशी संवाद पण साधला. त्याच्यामध्ये त्यांना पण खरी परिस्थिती काय तिथं आज ग्राउंडवरती त्यांना पण समजलेलं आहे. अक्षरशः म्हणजे 2 दिवसाचा स्टॉक, कुणाकडे 1 दिवसाचा स्टॉक आहे, कुणाकडे आज LPG सिलेंडरच नाहीये. त्याच्यामुळं आज जवळपास पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास आज 15 ते 16 हजार सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आहेत. त्याच्यामधले बरेचसे उद्योग 15 ते 16 हजार आहेत. आपले MIDC मध्ये 6 हजार आहेत आणि बाकी चौरडे असेल, आता कुदवडी चिखली ठीक आहे कारवाईमुळे आता कमी झाले ते, आणि बाकी मोशी असेल, चरोली बराचसा मोठा भाग आहे. टोटल म्हणजे आमच्या हिशोबाने 16,000 पर्यंत आपल्या इथं सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आहेत. जे ह्या आपल्या इथल्या सर्व ज्या मोठ्या कंपन्या आहेत म्हणजे बजाज ऑटो आहे किंवा टाटा मोटर्स आहे, महिंद्रा आहे, अजून बाकीचे स्वीडिश सगळ्या कंपन्या आहेत, अल्फा लॉवल, थर्मॅक्स, तुमचं सँडविक आहे, परत फोर्थ मार्शल आहे, टायसन ग्रुप आहे, बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. सगळ्यांना सप्लाय आपल्या या MSME कडनं होतो. तर आज त्यांची खूप मोठी म्हणजे अडचण होणार आहे आज काम करताना, त्यांना गॅसच मिळत नाही. याचा प्रामुख्याने सर्वात मोठा फटका जो बसतोय ते फॅब्रिकेशन व्यवसाय असेल. ते फॅब्रिकेशन मध्ये जे आपण जॉब बनवून या सगळ्या कंपन्यांना पुरवतोय ते फॅब्रिकेशन व्यावसायिक असतील. त्याचबरोबर प्रेस पार्टमध्ये सुद्धा, ऑटोमोबाईल पार्टमध्ये सुद्धा काही ठिकाणी फॅब्रिकेशन लागतंच. ते ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला सुद्धा त्याचा फटका बसणार आहे, या प्रोजेक्ट इंडस्ट्रीला फटका बसणार आहे. त्याचबरोबर आज पावडर कोटिंग असेल किंवा CD कोटिंग असेल किंवा प्लेटिंग असेल किंवा अजून काही फाउंड्री व्यवसाय असेल, म्हणजे यांना एक ते गॅसचा पुरवठा त्यांना पण कंटिन्युअस लागतो. त्याचबरोबर काही कंटिन्युअस प्रोसेस म्हणजे कायम सतत म्हणजे 24 तास नाही 365 दिवस चालू असणारे काही प्रोसेस असतात. ते LPG त्यांना तिथे 100% लागतो. तिथं तुम्ही दुसरं कुठलं इंधन वापरू शकत नाही, कारण त्यांचे जे फर्नेस किंवा बॉयलर आहेत ते त्या पद्धतीने त्यांनी डिझाईन केलेले आहेत. आता आपण म्हणतो की आपण दुसरं कुठलं तरी इंधन वापरू शकतो, पण ते पण आपण तिथं वापरू शकत नाही, पण ती गॅस फर्नेस आहे किंवा गॅस बॉयलर आहे. हे असे मिळून जवळपास आमच्या अंदाजाने आम्ही आता एक गुगल फॉर्म पण बनवतोय आणि तो डिस्ट्रीब्यूट करणार आहे सगळ्या उद्योगांमध्ये. तर 4-5 दिवसामध्ये आपल्याला एक निश्चित आकडा कळेल की कुणाकुणाला याची अडचण येते आणि साधारण किती नुकसान याच्यामधनं आपल्याला उद्योजकांना सहन करायला लागणार आहे. तर एक आमची मागणी केंद्र सरकारकडं आणि राज्य सरकार दोन्हीकडे अशी आहे
की ठीक आहे, आम्ही पण परिस्थिती समजू शकतो की युद्ध चालू आहे, सगळ्यांना याची झळ पोचतीये, पण सगळ्यात जास्ती झळ ही उद्योगांना दरवेळेस का पोचवण्यात येते. म्हणजे आज आपण पण पाहिलंय की कोरोनामध्ये म्हणजे काय उद्योजकांचे हाल झाले होते, कामगारांचे काय हाल झाले होते. अक्षरशः आपल्या इथं 60 दिवस उद्योग पूर्णपणे बंद होते आणि त्याच्यानंतर उद्योग जे चालू झाले ते कसे चालू झाले, काय काय करून लोकांनी कर्ज काढून आपले व्यवसाय परत एक उभारी घेतली लोकांनी आता. आणि एक परत एक मोठं संकट, त्याच्यापेक्षा मोठं संकट आता हे आलेले. कोरोनाच्या वेळेस ऑक्सिजनचा तुटवडा झाला आणि आता आपल्याला LPG गॅस आणि बाकीचे गॅस पण आता काही दिवसांनी मिळणं, CNG असेल किंवा काय असेल मिळणं अवघड होईल असं आम्हाला एकंदरीत सगळ्या परिस्थितीवरून दिसतंय. आमची मागणी जी आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघांकडे आहे. ते जे कोण केंद्रीय पुरवठा मंत्री असतील, आपले महाराष्ट्रातले पुरवठा मंत्री असतील, त्याचबरोबर इथले आपले सर्व जिल्हाधिकारी, त्याचबरोबर पुरवठा अधिकारी असतील, त्यांनी पण या गोष्टीचा पाठपुरावा करावा आणि लवकरात लवकर आपल्या पिंपरी चिंचवड असेल किंवा सगळ्याच महाराष्ट्रातल्या पूर्ण देशामधल्या उद्योगांची असती स्थिती. तर परत एकदा जर म्हणजे आता उभारी घेतलेल्या उद्योगांना तुम्ही परत जर त्याच्या या संकटामधनं बाहेर काढू शकत नसाल तर मग याच्यामधनं ह्याच्यासारखी वाईट गोष्ट कुठली नाही. आणि आपण आज म्हणजे मगाशी पण मी जसं बोललो की 10 दिवसामध्ये जर आपल्याला एवढे हाल सोसायला लागत असतील सगळ्यांनाच, म्हणजे घरगुती लोक असतील, व्यावसायिक लोक असतील, हॉटेल व्यावसायिक आहेत, परत आता उद्योजक आहेत, तर मग आपण ते चौथ्या अर्थव्यवस्थेमध्ये असून की आपण काहीतरी याच्यामध्ये स्वयंपूर्णता आपली व्हायला पाहिजे. आपण मेड इन इंडिया, मेक इन इंडिया ही गोष्ट ह्याचं पण आपल्याला म्हणजे करणं गरजेचं आहे. स्वयंपूर्ण आपण त्या गोष्टीमध्ये व्हायला पाहिजे. 10 दिवसामध्ये आपली पूर्ण एवढी अर्थव्यवस्थेची फार बिकट परिस्थिती झालेली आहे. आपण बघतोय शेअर मार्केटमध्ये काय परिस्थिती होतीये, बाकीच्या बाजारांमध्ये काय परिस्थिती होतीये. पण सगळ्यात मोठं आज जो म्हणजे आपण म्हणतो की देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा आहे म्हणजे MSME म्हणजे आपले सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग. तर मग यांचा कणा तुम्ही कसा ताट ठेवू शकता याच्या बाबतीत सरकारने प्रयत्न करावा अशी आमची. आणि ही समस्या येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही मिटवावी आणि काही प्रमाणात का होईना, काही 80 का होईना, की 100% तुम्ही करू शकणार नाही, पण एक 25 ते 50% तरी पुरवठा चालू करावा अशी आमची प्रमुख मागणी. नाही आता आम्ही जसं तुम्हाला म्हणलो की आता आम्ही काही सर्वे करतोय. आता सर्वे मधनं जे काही आकडे आता येतील हे जर असंच चालू राहिलं तर याच्यामधलं नुकसान तर 100% होणार सगळ्यांचं. म्हणजे उद्योजकांचं नुकसान होणार याच्यामध्ये, उद्योजकांचं नुकसान झालं त्याच्यामध्ये कामगारांचं नुकसान होणार, सगळ्यांचं नुकसान होणार. आणि जी पुरवठा साखळी आहे पूर्ण म्हणजे आमचे सप्लायर असतील किंवा आमच्यावर अवलंबून जे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत, इतर व्यावसायिक आहेत, सगळ्यांवरती याचा परिणाम होणार आहे. तर या सगळ्यांवरचा परिणाम थांबवण्यासाठी तुम्ही काहीतरी याच्यामध्ये पावलं उचला. की फक्त आता हे GR मध्ये फक्त पाईप गॅस संदर्भात तुम्ही इथं उल्लेख केलाय, पण ज्या सिलेंडर वापरतात आपल्या इथं जसं मी तुम्हाला बोललो की पाईप गॅसच नाही आपल्या इथं इंडस्ट्रीला, घरगुती मिळालेले पण पाईप गॅस इंडस्ट्री नाहीये. हे GRचा आम्हाला काहीच उपयोग नाही. याच्या बाबतीत तुम्ही काय करणार? मग आम्हाला पुरवठा तुम्ही मग तो जो पाईप गॅसचा पुरवठा जर दुसरीकडे मिळू शकतो मग इथं तुम्ही त्याच्या सिलेंडर नाही पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही दुसरीकडं पाईप गॅस दिलेला आहे, चाकणमध्ये असेल, तळेगावमध्ये असेल, मग इकडं पण त्याच्याऐवजी आम्हाला तुम्ही सिलेंडर पुरवठा करा ना काही प्रमाणामध्ये. दुसरं असं आहे की त्यांचा प्रश्न, आमची मागणी अशी आहे की जो साठा आहे तो गव्हर्नमेंटकडे 30 दिवसाचा आहे आणि गव्हर्नमेंटने आता सांगितलंय की 3 जहाजं काहीतरी गॅस घेऊन निघणार आहेत, ती 15 दिवसात भारतात येणार आहेत. आता ही न्यूज खरी आहे का खोटी माहित नाही. मग तुम्ही जर त्या 3 जहाजं गॅस घेऊन भारतात येणार आहे तर मग 30 दिवस पूर्ण हा साठा ओपन करा, त्या इंडस्ट्रीजला गॅस पुरवा. स्मॉल स्केल इंडस्ट्रीचे आतापर्यंत कितीचं नुकसान झालेलं, कारण फ्रायडे पासून जे आहे गॅस नाही, मी तुम्हाला तेच सांगतोय. आता नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी आपण आता सर्वे करतोय. म्हणजे मी असं तुम्हाला काहीतरी म्हणजे ऑफ द नाही असंच काहीतरी सांगण्यामध्ये पॉईंट नाहीये. आम्ही त्याचा फॉर्म गुगल फॉर्म बनवलेला आहे. तो गुगल फॉर्म आम्ही सर्क्युलेट केलेला लोकांमध्ये. त्याच्यामधनं आपल्याला आमचे जवळपास 4000 सभासद आहेत, 4200. त्यांच्याकडनं एक आम्हाला आकडा आहे आणि तो गुगल फॉर्म सगळ्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल
त्याच्यामध्ये त्यांना काय काय अडचणी येत आहेत, त्यांचं काय किती म्हणजे किती लाखाची किंवा किती कोटींची इन्व्हेंटरी किंवा तयार माल त्यांच्याकडे पडलाय, कच्चा माल त्यांच्याकडे पडलाय आणि अजून किती माल त्यांचा तिथं JNPT पोर्टवर अडकलाय, याच्या सगळ्या गोष्टींची आपल्याला त्याच्यामधूनच आपल्याला पूर्ण हे कळेल. त्याच्यावरती आम्ही नक्की माहिती द्यावी तुम्हाला. नाही आता आपण केंद्र सरकारला नाही, आम्ही आता परवा कालच आपण पहिलं या गोष्टीचा आपण पहिला 2 दिवस फिरून सगळा अंदाज घेतला की नक्की 10-15 ठिकाणी आम्ही फिरलो. या सगळ्या जेवढ्या इंडस्ट्रीज मी उल्लेख केल्या मगाशी, म्हणजे फॅब्रिकेशन वाले काही लोक होती, म्हणजे पावडर कोटिंग वाले काही लोक होती, CD कोटिंग वाले काही लोक होती, कास्टिंग वाले काही लोक होती, त्याचबरोबर अजून दुसरे कुठले व्यवसाय जिथं लागतात, जिथं आपल्याला गॅसची आवश्यकता आहे, म्हणजे ती प्रोसेस कंटिन्यूस चालू असते, बॉयलर आणि बाकीचे तुमचे फर्नेसवाले, अशा 15 ठिकाणी आम्ही व्हिजिट केली. त्याच्यामधून आम्ही परिस्थिती काय नक्की ती बघितली. आता त्याचं त्यासाठी त्यानंतर आता पत्रकार परिषद घेतोय आणि ही मागणी तर नक्की आम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारपर्यंत आमची मागणी आज नक्की पोहोचू. आता त्यांच्या बाबतीत तर आम्ही बोलू शकत नाही, पण आमच्या बाबतीत आम्ही सांगू शकतो. आमची आता अशी परिस्थिती असती, नाही मी तुम्हाला सांगतो ना, मी आता म्हणजे आमची आता गॅसवाल्यांचं काय आहे ते मी सांगू शकत नाही कंपनीत, पण इन्व्हेंटरी असती त्यांच्याकडं का नाही आपल्याला कधी गरज पडली नाही विचारी. ठीक आहे, ऑक्सिजनच्या वेळेस आपल्याला समजलं, ऑक्सिजनच्या वेळेस सरकारने सांगितलं नाही आपण एक्स्ट्रा प्लांट वाढवू, हे करू ते करू, पण ते कोरोनाचं संकट संपल्यानंतर ते सगळे प्लांट पण काय कुठं चालू झाले नाही आणि काहीच चालू झालं नाही, त्यावरती कुणी लक्ष दिलं नाही. पण आता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये जी इन्व्हेंटरी असती आमच्याकडं पण इन्व्हेंटरी आम्ही जास्त ठेवायला लागते आम्हाला, पण आम्ही ज्यांना पुरवठा करतो त्या मोठ्या कंपन्या 2 दिवसाच्या वर इन्व्हेंटरी ठेवत नाही, 2 दिवसाचा स्टॉक त्यांच्याकडे. म्हणजे आमच्याकडे जेवढी इन्व्हेंटरी आम्ही पूर्ण करून देऊ शकतो त्यांना आम्ही तेवढी पूर्ण करून देणार. आमच्याकडे तर गॅस आणि बाकीचे जर साधनं संपली काम करायची तर मग आम्ही पण उद्या पुरवठा करू शकत नाही. याची जर त्या मोठ्या कंपन्यांना पण वाटत नाही. धरून मी मागाशी बोललो ना की आपण आज म्हणतोय की आपण 4थ्या नंबरची अर्थव्यवस्था, पण आज आपलं 10 दिवसामध्ये आपण परावलंबी आज गॅसच्या बाबतीत आणि क्रूड ऑइल असेल किंवा कुठल्याही बाबतीत, तर त्याच्या बाबतीत काहीतरी सरकारने ठोस पावलं उचलावी याच्यावरनं बोध घेऊन केंद्र सरकारने. ते ग्रुपवर आपण बघितलं सगळं. नाही आता याच्यामध्ये आता पर्याय जो आहे, नाही मी तुम्हाला सांगा, याच्यामध्ये LPG जिथं वापरला जातोय, ठीक आहे, आता जे तुम्हाला मी सांगितलं ते पावडर कोटिंग आणि हे बाकीच्या व्यवसायांना पर्याय नाही. पण आता फॅब्रिकेशन मध्ये भारतामध्ये आपण एक प्लाझ्मा कटिंग मशीन असते जी एअरवर चालती, पण त्याच्यामध्ये सुद्धा आता आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आहे. कारण ती प्लाझ्मा कटिंग हवेवर चालते, पण त्याच्याबरोबर कॉम्प्रेसर घ्यायला लागतं. ती प्लाझ्मा कटिंग बारकी घेतली तर ₹1,00,000 1.5 लाख, पण त्याच्याबरोबर जो कॉम्प्रेसर घ्यायला लागतो तो ₹5 लाख. म्हणजे अशी तिची उलटी परिस्थिती आहे. हे कोरोना काळामध्ये आपण घेतलो होतो, पण एक लिमिटेड काळामध्ये तो विषय संपला. पण आता हे जे दिसतंय हे जर असं चालू राहिलं आणि पुरवठा जर व्यवस्थित नाही झाला तर आम्हाला सुद्धा या प्लाझ्मा मशीन वाढवायला लागतील आणि कॉम्प्रेसर वाढवायला लागतील. फॅब्रिकेशन वाले फक्त याच्यामधून वाचतील, बाकी कोण वाटणार नाही. एवढी जुनी MIDC आपल्याकडं पाईपलाईनवर गॅस पुरवठा आजपर्यंत का नाही झाला, आणि दुसरं हे जर युद्ध पुढं महिनाभर चालू राहिलं तर आपण किती दिवस सर्व्हाइव्ह करू शकतो? मी जसं तुम्हाला सांगितलं, आता आम्ही जवळपास 15-20 ठिकाणी आम्ही जाऊन आलेलो आहे. आता बरेचसे काल पत्रकार मित्र पण होते, त्यांनी इंटरव्ह्यू घेतले. 2 दिवस 3 दिवस मॅक्झिमम त्यांच्याकडे स्टॉक आहे त्या लोकांकडं, त्या पुढे ते चालू शकत नाही. मग ती साखळी पूर्णपणे तुटणार आहे सप्लायची, अशी तिची परिस्थिती आहे. आणि हे पाईप गॅसचं आपण पूर्वी पण मागणी केलेली इंडस्ट्रीमध्ये, जेव्हा आपल्या इथे MNGची लाईन टाकली झाली. आता MIDC मध्ये पण MNGची लाईन, पण पाईप गॅसनी पुरवठा आपल्या इथं आजपर्यंत चालू झाला नाही. केले ना आपण प्रयत्न केलेले, पण सरकारही आणत नाही असं आपल्याला म्हणायला लागेल.
महाराष्ट्र नॅचरल गॅसने आपल्याला दिलेलं नाही. काय कारण आहे आपल्याला माहित नाही. चाकणमध्ये मिळतोय, मग आपल्या इथं काय नाही मिळतंय? काय प्रॉब्लेम आहे? इथं सगळ्यात जुनी एमआयडीसी आपली, आपल्या पुणे जिल्ह्यामधली. एमएससीबी इंडस्ट्री आहे ही दुहेरी संकटात सापडली. एकीकडे एलपीजीचा पुरवठा होत नाही, त्याचबरोबर तो तयार केलेला माल आहे तो निर्यात करता येत नाही. नेमकं कशा प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे आणि काय मागणी असणार आहे केंद्राकडे आणि राज्य सरकारकडे? आता आपण बघितलं हे जे युद्ध चालू आहे आता, हे गेले 10-12 दिवसापासून त्याचा सगळ्यात पहिला फटका आपल्याला जाणवला तो जे निर्यात आणि आयात करणारे लोक आहेत. आज निर्यात करणाऱ्यांचं तर काम पूर्णपणे ठप्प झालेलं आहे. त्यांचा तयार माल पोर्टवर जात नाहीये. पोर्टवर जो कंटेनरमध्ये स्टॅक करून ठेवलेला आहे माल, ते कंटेनर पुढे जात नाहीयेत. त्याचबरोबर आज त्यांच्याकडे जे काम चालू होतं, जे आज अर्धवट एक्सपोर्टचे जॉब त्यांच्याकडे आज चालू आहेत, तर ते आज स्वतःच्या रिस्कवरती 8 तास काम चालू ठेवत आहेत, जिथं 2-3 शिफ्ट चालत होते. आणि कच्चा माल पण त्यांच्याकडे भरपूर पडलेला आहे. आणि आयातीच्या बाबतीत सुद्धा लोकांनी जे जगभरामधनं कुठनं आपल्या जे ग्रेडचं मटेरियल असतं, ॲल्युमिनियम किंवा ब्रास, कॉपर, काही ग्रेडचं मटेरियल आपल्या इथं मिळत नाही. तर त्याच्या बाबतीत लोकांनी ऑलरेडी त्या तिकडच्या कंपनीतला ऑर्डर दिलेले आहेत, त्यांना ॲडव्हान्स आणि पूर्ण पेमेंट पण केलेली आहेत, पण ते मटेरियल आज त्यांना मिळायला तयार नाहीये. त्यामुळे त्यांना सुद्धा अडचणी आज इथले ऑर्डर पूर्ण करायचं. हे एक पहिलं आपल्याला गेल्या पहिले 4-5 दिवसामध्ये लक्षात आलं. पण नंतर जेव्हा बातम्या यायला सुरुवात झाली की आता गॅसच बंद होणार आहे, मग तेव्हा आपल्याला खरी गांभीर्य किती या परिस्थितीचं तेव्हा आपल्याला समजलं की गॅस मिळाला नाही तर आपण उद्योग हे चालवायचे कसे. कारण आज हे जेवढे औद्योगिक आपल्या इथं जेवढ्या कंपनीज आहेत आपल्या इथं, साधारण 15 ते 16 हजार सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत. त्यापैकी सगळ्यांचा जवळपास सर्व मोठ्या कंपन्यांना जे आपले औद्योगिक इंडस्ट्रियल आपले इंजिनिअरिंग कंपनीज असतील, किंवा ऑटोमोबाईल कंपनीज असतील, किंवा अजून कुठले बाकीचे कंपनीज असतील, सगळ्या कंपनीजला या लोकांचा सप्लाय आहे. पण ती एक मोठी साखळी आहे. मोठा उद्योग हा मध्यम उद्योगाला किंवा आपल्या लघु उद्योगांना ऑर्डर देणार, तो लघु उद्योग त्या सूक्ष्म उद्योगांना पण ऑर्डर देणार. आज ती पूर्णपणे ती साखळी, हे जर गॅसचं जर संकट आहे हे जर दूर झालं नाही या येत्या 2-3 दिवसामध्ये, तर सगळी साखळी बंद पडेल आणि काम तर 100% जवळपास 8 ते 10 हजार लोकांचं बंद पडणार. कोरोनामध्ये पण ऑक्सिजनचा पुरवठा झाला नव्हता, आता एलपीजीचा विशेष काय मागणी काय करतात तुम्ही केंद्राकडे, राज्याकडे, आणि काही आपला जे जिल्हाधिकारी आहेत किंवा त्यांची सप्लाय ऑफिसर्स काही बोलणं झालंय? डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसरची आम्ही बोललेलो आहे, पण आता फक्त मला हा GR मिळालेला आहे त्यामध्ये. त्याचा GR तुम्हाला मगाशी दाखवला, त्याच्यामध्ये फक्त पाईप गॅस लाईनचाच याच्यामध्ये उल्लेख आहे की 80% 6 महिन्याचा ऍव्हरेज काढून सप्लाय करा. पण आज पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याकडे पाईपलाईन नाहीये, पाईप गॅस नाहीये, तर आम्हाला गॅस सिलेंडर फार 19 किलो पासून परत 400 किलो पर्यंतचे सिलेंडर आम्ही वापरतो. तर ते सिलेंडर आता मिळत नाहीत. आता ते सिलेंडरचा स्टॉक 2-3 दिवसात संपला की आमच्या पुढे पर्यायच नाही बंद करण्याशिवाय, चालू शकत नाही आमचं काम. जवळपास 7,500-8 हजार उद्योग आहेत. आमची मागणी मेन हीच आहे सरकारकडे की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घालून काहीतरी तुम्ही, ठीक आहे आम्हाला समजते परिस्थिती, परिस्थिती वाईट आहे, गॅस येत नाहीये, पण थोडाफार कोटा तरी इंडस्ट्रीसाठी तुम्ही द्या. आम्ही काय 100% मागणी करत नाही. कमीत कमी आमचं रोजगार चालू राहतील, कामगारांचं रोजगार चालू राहील, आमचं सगळे बँकेचे हप्ते, बऱ्याचशा गोष्टीत आम्हाला पण आमचं घरच्यांचं काय ते हे चालू राहील. या हिशोबाने 25 ते 50% तरी तुम्ही पुरवठा चालू करावा. पुरवठा थांबवण्यात आलेला आहे आणि 1000 कोटीचं नुकसान होत आहे. नाही, 4 दिवसापासून तरी आम्हाला गॅस मिळालेला नाही. मी आमच्या जे कंपनीमधले जे कोण परचेसची लोक असतील ते 4 दिवस फॉलोअप करतायत. जे आमचा रेग्युलर गॅस सप्लायर आहे त्याला पण फॉलोअप करतायत, काही प्रायव्हेट लोक आहेत त्यांना पण फॉलोअप करतायत. आता जसं नुकसानीचा जो आकडा आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, आम्ही गुगल फॉर्म आता सर्क्युलेट केलेला लोकांमध्ये, त्याच्यामधनं जी माहिती येईल ती आम्ही पुढे तुम्हाला नक्की देऊ. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.